सध्या महाराष्ट्रभर नाही तर देशभर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहेत, तर काही ठिकाणी अजूनही त्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत। विद्यार्थ्यांचे नुकसान पेपर फुटीमध्येच होतं असं नाही, तर शालेय शिक्षण सुद्धा पारदर्शक असणं खूप महत्त्वाचं आहे। प्राध्यापक होणं इतकं सोपं आहे का? आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या विद्यालयाच्या संशयास्पद घटने। MUHS मधील सहयोगी प्राध्यापक नियुक्तीवर प्रश्नचिन्ह, पात्रता, भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक प्रामाणिकतेबाबत गंभीर आरोप। नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नाशिक या ठिकाणी आहोत। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आज 25वा दीक्षांत पदवीधर समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि या ठिकाणी जे कार्यक्रम होता, या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या काही पदव्या या ठिकाणी डॉक्टर्सच्या अनेक प्रकारच्या पदव्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्याचं त्यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे। आपण तेच जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो। पण इथला एक प्रकार आपल्याला अशी माहिती मिळाली होती की या विद्यालयाच्या माध्यमातून जे प्राध्यापक म्हणून आपल्या पुण्यामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू असणारे मयूर गिरी यांनी त्या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम करतात। पण विशेष एक असा भाग आहे की लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्यांची आहे। आणि त्यांचं कुठलंही क्वालिफिकेशन नसताना ते कशा पद्धतीनं प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी वावरतात हा एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर पडलेला आहे। विद्यार्थ्यांनी स्वतः त्या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत। इथले जे कुलगुरू, अतिरिक्त कुलगुरू आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला। त्यांना आपण प्रश्न सुद्धा विचारला, पण त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी अतिरिक्त आहे आणि या बाबतीत मला कुठलीही माहिती नाही। जरी अतिरिक्त असेल आणि माहिती नाही असं जर प्रश्नाला प्रत्युत्तर न देता जर हे टाळाटाळ करत असतील तर हा खूप गंभीर विषय आहे। कारण की अनेक त्या म्हणजे साखळी त्या ठिकाणी निर्माण झालेली असेल असा सुद्धा संशय या ठिकाणी बळावतोय। हे सर्व प्रकार जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो। विद्यार्थ्यांचं नुकसान फक्त पेपर फुटीतच होतंय असं नाही, तर विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे सुद्धा जर प्राध्यापक जर अज्ञानी असतील आणि ते कशा पद्धतीने ज्ञान देत असतील आणि कशा पद्धतीने हे विद्यार्थी ज्ञान घेत असतील आणि उद्या भविष्यात आपल्या सुद्धा आरोग्याला ते खूप हानिकारक आणि खूप गांभीर्याचा हा विषय आहे। आपण याचा पाठपुरावा सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत। नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मधील सहयोगी प्राध्यापक पदावरील नियुक्ती प्रक्रियेबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप करत एका ट्रस्टने विद्यापीठाकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे। जाहिरात क्रमांक 3/2023 आणि 7/2023 अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत श्री मयूर गिरी यांच्या नियुक्तीबाबत पात्रता, अनुभव, शैक्षणिक आणि निकष आणि प्रक्रियात्मक पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। तक्रारीनुसार यापूर्वीही विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात आक्षेप नोंदविण्यात आले होते, मात्र त्यावर कोणतीही पारदर्शक आणि कारणमीमांसा असलेली कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही। आरोप करण्यात आला आहे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत RTI मागविण्यात आलेल्या माहितीतही अपूर्ण आणि संदिग्ध असे उत्तरे त्या ठिकाणी मिळाल्याने संशय अधिक गडद झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे। पात्रतेबाबत विद्यापीठाची भूमिका संशयास्पद असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। 26 जून 2023 रोजीच्या पात्रता यादीत श्री मयूर गिरी यांना संबंधित पदासाठी अपात्र दर्शविण्यात आले होते। त्यामागे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आवश्यक अनुभवाची कमतरता असल्याचे नमूद करण्यात आले होते। मात्र केवळ काही दिवसानंतर 7 जुलै 2023 रोजीच्या प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीमध्ये त्याच उमेदवाराला पात्र घोषित करण्यात आले। या बदलामागे कोणता दस्तऐवज, समितीचा अहवाल किंवा सक्षम प्राधिकरणाचा निर्णय होता याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे। सार्वजनिक आरोग्य विषयासाठी आवश्यक पात्रता होती का? तक्रारदारांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की MSc फार्मास्युटिकल मेडिसिन या पदवी असलेल्या व्यक्तीला सार्वजनिक आरोग्य अभ्यासक्रमासाठी अध्यापनाची जबाबदारी देणे
शैक्षणिक निकषानुसार योग्य होते का? आहे 1-2 मिनिटं माध्यमांसाठी काय बोलतो? असं आहे की आता तुम्ही राज्यपालांचं साहेबांचं भाषण ऐकलंय. त्यांनी जे आव्हान केलेलं आहे, या विद्यापीठातून होणारे जे पदवीधर आहेत यांनी देशाची सेवा करावी प्रामाणिकपणाने आपल्या, आणि कोणत्याही देशाचं शेती, शिक्षण आणि आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. त्यातलं हे विद्यापीठ आरोग्याच्या संदर्भातलं ह्युमन कॅपिटल या देशासाठी तयार करते. आणि ही आज ज्या विद्यार्थ्यांना आज पदवी, पदव्युत्तर पदवी, PhD मिळालेली आहे, आशा करू की हे देश उभारणीमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये आणि सामाजिक स्वास्थ्य, आरोग्य, हेल्थ केअर याच्यामध्ये मोठं योगदान देते. एक महत्वाचा प्रश्न आहे सर, MPH जे विषय आहे आपल्या इथं शिकवला जातो, आपल्या युनिव्हर्सिटीच्या दृष्टीने थोडासा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की हेल्थ MBA. हां, मयूरगिरी नावाचे शिक्षक आहेत, त्यांच्याकडे स्वतः क्वालिफिकेशन नाही असं एक तक्रारी विद्यार्थ्यांच्या ते आहेत. मला पाहून सांगावं लागेल. मी ऐका 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 अरे, मी इन्चार्ज व्हाईस चान्सलर आहे, मला इथलं प्रत्येक गोष्ट माहीत नाहीये, ती मी माहून तुम्हाला सांगतो. आपला भारत देश 2047 ला विकसित भारत जे स्वप्न आहे, असे जर क्वालिफिकेशन नसलेले शिक्षक आपल्या युनिव्हर्सिटीत शिकवत असतील तर कसा देश विकसित होईल? या तुम्हाला त्याचे कागदपत्र फाईल मलाही बघावं लागेल, कारण हे विषयच मला नवीन आहे. तर मी वायशिव बघून हे बघतोय. आलं लक्षात? धन्यवाद धन्यवाद. तक्रारीत म्हटले आहे की विद्यापीठाने यापूर्वी MPH अभ्यासक्रमासाठी MPH पात्रता आवश्यक असल्याचे निकष लागू केले होते. अशा या परिस्थितीत संबंधित उमेदवाराला कोणत्या कायदेशीर किंवा शैक्षणिक समतुल्यतेच्या आधारे पात्र ठरविण्यात आले याची सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळत आहे. सेवेत असताना पूर्ण वेळ अभ्यासक्रमाचा असा मुद्दा तक्रारीत आणखीन एक गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यानुसार श्री मयूरगिरी यांनी MIT WPU पुणे येथे पूर्ण वेळ शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याच वेळी ते MUHS मध्ये पूर्ण वेळ नोकरी करत असल्याने सेवा नियमांचे उल्लंघन झाले का असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठाची पूर्व परवानगी किंवा न हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले होते का याबाबतची कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर अशी परवानगी घेतली नसेल तर संबंधित प्रकरणात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे का याबाबतही स्पष्टीकरण मागण्यात त्या ठिकाणी आले आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर प्रकरण पुन्हा चर्चेत त्या ठिकाणी आल्याचं दिसून येत आहे. तक्रारदार ट्रस्टच्या म्हणण्यानुसार डिसेंबर 2025 मध्ये परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. भरतीय प्रक्रियेमधील पारदर्शकता, शैक्षणिक गुणवत्ता आणि सार्वजनिक नियुक्त्यांमधील समानता आणि विद्यापीठाची विश्वासार्हता जपण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान विद्यापीठाचा 25वा दीक्षांत पदवी प्रदान सोहळा नाशिक येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल उपस्थित होते. सोहळ्यादरम्यान पत्रकारांनी विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांना प्राध्यापक मयूरगिरी यांच्या नियुक्तीबाबत पात्रता, अनुभव, शैक्षणिक निकष आणि प्रक्रियात्मक पारदर्शकते संदर्भात प्रश्न विचारले. त्यावर कुलगुरूंनी मी इथे इन्चार्ज व्हाईस चान्सलर, माझ्यासाठी हा विषय नवीन आहे, कागदपत्रे तपासून माहिती देतो असे उत्तर त्या ठिकाणी पत्रकारांना त्या ठिकाणी देण्यात आले. तक्रारदारांचे म्हणणे आहे की विकसित भारत 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी उच्च शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता, पात्रता, पारदर्शकता आणि ही मूलभूत घटक आहेत. शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणातील सर्व तथ्य सार्वजनिक करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व आरोपांबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अथवा संबंधित व्यक्तींकडून अधिकृत अशी कुठलीही भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
दैनिक राज्य लोकतंत्रला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.